नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मला आहे 1 किलो केकची ऑर्डर. तर ही 1 किलो केकची ऑर्डर मी कशी कंप्लीट केली ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी केकसाठी सगळं साहित्य घेतलं आहे. इथे 6 इंचाचा टीन घेतला आहे. त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालून तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपण केकचं बॅटर यामध्ये घालणार ते चिटकू नये खाली पातेल्याला किंवा आपल्या टीनला चिटकू नये म्हणून आपण इथे तेल लावून त्यावर एक बटर पेपर लावलेला आहे आणि मस्त असं तेलाने ग्रीस करून घेतले. इथे एक मोठं पातेलं आपण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. झाकण ठेवून एक स्टँड आतमध्ये ठेवलंय आणि मंद गॅसवर आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचंय. आता आपण इथे 2 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. 1 किलो केकसाठी आपल्याला 2 कप प्रीमिक्स लागणार आहे. तर 2 कप प्रीमिक्स आपण एका बाउलमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत. तर बिना वासाचं म्हणजे सूर्यफूल तेल पाहिजे आपल्याला. इथे सोयाबीन तेल वगैरे वापरायचं नाही, नाहीतर केकला वास येऊ शकतो. तर आपण इथे सूर्यफूल तेल घातलेलं आहे. आता आपल्याला हा रोज फ्लेवरचा केक आलेला आहे, पण मी इथे व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. माझ्याकडे रोज फ्लेवरचं इसेन्स नव्हतं, म्हणून जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच वापरा. आता थोडासा खायचा रंग म्हणजे आपण इथे जेल कलर घातलेला आहे पिंक कलरचा. तुम्हाला नसेल वापरायचा तर स्किप केलात तरी सुद्धा चालेल. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर अगदी छान असं रिबिन कन्सिस्टन्सीला येईपर्यंत आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पटकन पाणी न टाकता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप छान आणि मस्त असा केक तयार होणार आहे. तर आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर रिबिन कन्सिस्टन्सीला येईपर्यंत छान असं भिजवून घ्यायचं आहे. एकाच दिशेने आपल्याला हे जे बीटर आहे हे एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे आणि हा केक बनवायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने रिबिन कन्सिस्टन्सीला आपलं जे बॅटर आहे ते आलं पाहिजे. हा 1 किलोचा केक आहे. जर तुम्हाला अर्धा किलोचा केक बनवायचा असेल तर तुम्हाला 1 कप प्रीमिक्स घ्यावं लागेल. मी बनवत आहे 1 किलोचा केक, त्यामुळे मी इथे 2 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. तर एकाच दिशेने मी हे जे पीठ आहे ते फिरवते. हे बघा, आता मस्त असं रिबिन कन्सिस्टन्सीला हे पीठ आलेलं आहे. आता आपल्याला हे जे पीठ आहे, जे बॅटर आहे, हे 6 इंचाच्या टीनमध्ये पोर करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता आपण जो ग्रीस करून ठेवलेला टीन आहे 6 इंचाचा, त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेतोय. तर आता इथे तुम्ही 7 इंचाचा 8 इंचाचा टीन वापरू शकता, पण मला जो केक आहे तो थोडासा टॉल असा बनवायचा आहे, त्यामुळे इथे मी छोटा टीन वापरला आहे, म्हणजे 6 इंचाचा टीन वापरलेला आहे. तर आता आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. 1-2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातले जे एअर बबल्स आहेत ते निघून जातील आणि आपला केक जो आहे तो खूप सुंदर असा होईल. आता पातेलं सुद्धा छान असं प्रीहीट झालेलं आहे. त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि या स्टँडवर आता आपण हा जो टीन आहे हा टीन ठेवणार आहे. झाकण ठेवून आपण एक जड वस्तू काहीतरी, जेणेकरून अजिबात वाफ बाहेर पडू नये म्हणून एक जड वस्तू, म्हणजेच मी आता इथे पोळपाट ठेवते, असं ठेवून आपल्याला हा अर्धा तास बेक करून घ्यायचा आहे केक. अर्धा ते पाऊण तास या केक शिजण्यासाठी लागणार आहे. गॅस अगदी मंद करून टाकायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हा केक शिजायला आपल्याला 45 मिनिटं लागलेले आहेत, म्हणजे जवळजवळ पाऊण तास. हे बघा, खूप छान असा केक बेक झालेला आहे.
मस्त असा केक बेक झालाय. आता आपण हा काढायचा आहे आणि काढून आपल्याला एक अर्धा एक तास बाजूला ठेवून द्यायचा आहे, थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला या केकची डिझाईन करून घ्यायची आहे. तर आता केक मस्त असा आपला थंड झाला आहे आणि मी कटसुद्धा करून घेतला आहे. तर आता ह्याचे मी 4 लेयर करून घेतलेत आणि इथे मी जे गुलाबाचं म्हणजे रोज क्रश असतं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, थोडंसं गुलकंद घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर अशा पद्धतीने आपल्याला जो केक आहे त्याचा जो पीस आहे एक एक लेयर आपण टाकली आहे, त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आपण जी फ्रेश क्रीम आहे, जी आपण व्हिप क्रीम आहे, सॉरी फ्रेश क्रीम नाही, व्हिप क्रीम जी आहे ती मस्त फेटून घेतलेली आहे आणि ती यावर टाकली आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आणि पुन्हा नंतर आपण ह्यावर क्रश घालणार आहोत. रोज क्रश जो येतो तो घालायचा किंवा त्याच्याऐवजी तुम्ही इथे फालुदा क्रश घातलात ना तर अजून छान अशी टेस्ट येते. तर मी इथे फालुदा क्रशचा वापर केलेला आहे. हे बघा. आता आपण दुसरी लेयर ह्यावर ठेवायची आहे. केकची दुसरी लेयर सुद्धा आपण ह्याच्यावर ठेवून घ्यायची. ती सुद्धा पाण्याने सोक करून घ्यायची आणि तुम्हाला जर माझ्या केकच्या रेसिपी आवडत असतील, केक ची डिझाईन केक मी कशी बनवते ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढची रेसिपी सुद्धा मी केकची नक्कीच शेअर करेन. हे बघा मी पाण्याने व्यवस्थित असं सोक करून घेते. पुन्हा आपण इथे व्हिपिंग क्रीम घालायची आहे. आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. हे बघा स्पॅच्युलाने आपल्याला व्यवस्थित अगदी हलक्या हाताचा वापर करायचा आहे, दाबायचं नाही, नाहीतर पूर्ण क्रीम या स्पॅच्युलाला लागून वरती येऊ शकते. त्यामुळे अगदी हलक्या हाताचा वापर करायचा आहे. पुन्हा एकदा चमचाभर क्रश इथे वापरायचं आहे आणि सगळीकडनं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. पुन्हा एक स्लाइस ठेवायची. तिसरी स्लाइस आपण आता ही ठेवली आहे. तर अशाच पद्धतीने आपण ही चौथी स्लाइस ठेवून सुद्धा व्यवस्थित असा केक आपण क्रम कोट करून घेतलेला आहे. आता हा केक क्रम कोट करून एक अर्धा पाऊण तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट व्हायसाठी ठेवायचा आहे आणि नंतर आपण याचा जे फायनल फिनिशिंग आहे ते करणार आहोत आणि डिझाईन करणार आहोत. तर आता हे क्रम कोटसाठी पूर्ण साईडने सुद्धा क्रीम लावून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये काही क्रम्स असतील ते निघून जातात. त्यामुळे आपल्याला क्रम कोट करून एक 10-15 मिनटं, कमीत कमी 10-15 मिनटं आणि जास्तीत जास्त तासभर तरी आपल्याला हा फ्रीझरमध्ये केक ठेवून द्यायचा, म्हणजे छान असा तो सेट होतो आणि नंतर फिनिशिंग करायला आपल्याला अजिबात त्रास होत नाही. तर अशा पद्धतीने आपण हा केक व्यवस्थित असा क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि नंतर मी तुम्हाला फायनल लुकच आता दाखवणार आहे. जर तुम्हाला फिनिशिंग कशी करायची आणि फायनल जे डिझाईन आहे ते कसं करायचं हे तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी ती व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.